नमस्कार, मी विशाखा माळी तुमचं स्वागत करते यशस्वी शाळेच्या यूट्यूब ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. तर आपण महाराष्ट्रातील समाजसुधारक कव्हर करत आहोत. तर आज आपण बघणार आहोत पंडिता रमाबाई. तर सेशन चालू करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. या अगोदर पण आपण महाराष्ट्रातील बरेच समाजसुधारक कव्हर केलेले आहे की जे तुम्ही महाराष्ट्रातील समाजसुधारक ह्या प्लेलिस्टमध्ये बघू शकतात. चला मग सुरू करूया पंडिता रमाबाई यांच्याविषयी आपल्या नोट्सच्या माध्यमातून, का जे सर्व स्पर्धा परीक्षामध्ये उपयुक्त ठरणार आहे. चला मग सुरू करूया पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाई या भारताच्या प्रसिद्ध समाजसुधारक आणि स्त्री शिक्षणच्या पुरस्कर्त्या होत्या. संस्कृतचे सखोल ज्ञान असल्यामुळे त्यांना पंडिता ही पदवी मिळाली. स्त्रियांचे शिक्षण, विधवांचे पुनर्वसन, स्त्री स्वातंत्र्य यासाठी त्यांनी मोठे कार्य केले. त्यांचा जन्म बघूया. 23 एप्रिल 1858. जन्मस्थान गंगामूळ, की जे मंगळूर जवळ आलेलं आहे. त्यांचे वडील अनंत शास्त्री डोंगरे, की जे एक संस्कृत पंडित होते. वडिलांनीच त्यांना संस्कृत शिकवले. त्यांचे शिक्षण काय झाले आणि त्यांनी कुठली पदवी घेतली आहे ते बघूया. तर संस्कृत विद्वतेमुळे युनिव्हर्सिटी ऑफ कलकत्ताकडून त्यांना पंडिता आणि सरस्वती ह्या पदव्या देण्यात आल्या. आता त्यांनी कुठल्या संस्था स्थापन केल्या आहे आणि त्यांनी कुठले सामाजिक कार्य केलेले आहे ते बघूया. तर आर्य महिला समाज 1882 मध्ये पुणे येथे त्यांनी स्थापन केली, की जे स्त्रियांच्या शिक्षणासाठी होती. तसेच शारदा सदन 1889 मुंबई येथे त्यांनी स्थापन केली, की जे बालविधवासाठी शिक्षण व्यवस्था. नंतर हे केंद्र खेडगाव इथे हलवण्यात आलं आणि ह्या केंद्राचे सहकारी सदस्य म्हणून रानडे, भंडारकर, तेलंग आणि आगरकर हे प्रमुख सहकारी सदस्य होते. त्यानंतर आहे मुक्ती मिशन खेडगाव, की विधवा आणि अनाथ महिलांसाठी ते आश्रय व शिक्षण द्यायची, हे मुक्ती मिशन काम करायचं. आता बघूया त्यांचा विदेश प्रवास. इंग्लंड व अमेरिका इथे जाऊन त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणाचा अभ्यास केला. विदेशात त्यांनी व्याख्याने देऊन भारतीय स्त्रियांची स्थिती मांडली. त्यांचे आपण आता ग्रंथ बघूया, की कुठले ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहे. तर द हाय कास्ट हिंदू वुमन, की जो उंच वर्णीय हिंदू स्त्रियांची दयनीय स्थिती यावर आधारित होता. त्यानंतर स्त्री धर्मनीती, स्त्रियांचे कर्तव्य, शिक्षण आणि नैतिक मूल्य यावर मार्गदर्शन करणारा हा ग्रंथ होता. त्यानंतर त्यांचा पुढील ग्रंथ बघूया आपण. द पीपल्स ऑफ युनायटेड स्टेट, अमेरिकातील सामाजिक जीवन व संस्कृतीवर आधारित हे पुस्तक होतं. अ टेस्टिमनी, त्यांचा धार्मिक व सामाजिक अनुभवांवर आधारित त्यांनी लेखन केलं आहे द टेस्टिमनीमध्ये. आणि बायबलचं त्यांनी मराठीत ट्रान्सलेशन केलं आहे. बायबलच्या मराठी भाषेत अनुवाद करण्याचं पण त्यांनी कार्य केलं आहे. आणि त्यांनी धर्मांतर केव्हा केलं ते बघूया. तर 1883 मध्ये त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता. त्यांचा मृत्यू बघूया. 5 एप्रिल 1922 खेडगाव इथे झालं होतं. जर पंडिता रमाबाईला एका ओळीमध्ये सांगायचं झालं तर पंडिता रमाबाई या स्त्रियांच्या शिक्षणासाठी व विधवा पुनर्वसनासाठी कार्य करणाऱ्या भारतातील महान समाजसुधारक होत्या. तर हे होते आपल्या पंडिता रमाबाई. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी यशस्वी शाळेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. धन्यवाद.